मनात आहे माझ्या काही, शब्दात मांडायची गरज नाही. कळतंय ना? मग का जायची काही? उद्या भेटणार आहे. विश्वास नाही? विश्वास आहे. पुन्हा दुरावा नको. नाही नाही नाही, दुरावा हवा थोडा, त्याशिवाय प्रेमात गंमत नाही. हे माझी आई, गंमत बिंमत काही नको. आणि प्लीज दुरावा नको आता, प्लीज. प्रॉमिस कर, इथून पुढे आपल्यात कधीही हा दुरावा येणार नाही. प्रॉमिस. आपल्यात पुन्हा कधीच दुरावा येणार नाही. मुळात ना दुरावा, अबोला हे ना शब्दच नको आपल्यात. नाही, अबोला चालेल. अबोला चालेल. ते कसं बरं असतं ना, एकाने रुसत राहायचं, दुसऱ्याने मस्का मारत राहायचं. तुम्ही उगाच काहीही बोलताय. मी आत्ताच रुसे ना? तू रुस ग, तू फक्त रुस. मी नवीन पद्धत शोधलीये रुसवा काढण्याची. दाखव. इम्पॉसिबल. काय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला राग आला ना, सरळ येऊन भांडा माझ्याशी. हा, हे बरोबर आहे तुझं. भांडलं पाहिजे. बरोबर. अशी तू भांडकुदळच आहेस. मी भांडकुदळ आहे. ठीक आहे, प्लीज बोलू नका आता माझ्याशी. हे तू रुसलीस? नाही. नक्की? हॅलो, काय चाललंय तुमचं? तुला माहित नाहीये? अरे बापरे, म्हणजे मला महेशला सगळं शिकवावं लागणार. शट अप. मुलगी अशी लाजरी असली ना की शेवटी मुलाला बेशरम व्हावं लागतं. गप्प बसा. गप्प बसा कसं? एकदा म्हण ना, गप्प बसा. आज ममाज बॉयला घरी जायचं नाही वाटतं. अच्छा, हे नाव तू दिलंयस काय? नाही नाही, ती सहजच म्हणाली. अगं, इतकी रात्र झालीये, घरी नाही जायचंय का नीलला? नाही नाही, आमचे मध्ये बरेच दिवस वाया गेले ना. आता तुम्ही 1 मिनिट गप्प बसा. अच्छा, तू हिला कटवतेस का? एक्सक्यूज मी. कशाला? त्यापेक्षा मीच जाते ना. आणि तसंही नील उशिरा गेल्यावर मला काय फरक पडणार आहे? ताई 1 मिनिट, त्यांना नाही उशीर होणार. हो ग, कारण त्यांच्या आईनंच मला त्यांच्या सोबत पाठवलंय. नाही रागवणार ते.